लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं नाशिक शहरात सर्वत्र सध्या धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे। नाशिक शहरातील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आणि स्नेहांकित संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं नुकताच भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। 7 ऑक्टोबर रोजी हा सोहळा संपन्न झाला। संस्थेच्या PNT कॉलनीतील सभागृहात हा सोहळा घेण्यात आलेला होता। दरम्यान या भजन संध्या कार्यक्रमासोबतच या ठिकाणी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक यांच्या नाशिक केंद्र प्रमुखपदी लक्ष्मीकांत पारनेरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता। कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, कार्यवाह अनिल देशपांडे, त्याचबरोबर प्रवीण कुलकर्णी, डॉक्टर सचिन पाडेकर यांच्या हस्ते संस्थेच्या प्रमुखपदी निवड झालेल्या लक्ष्मीकांत पारनेरकर यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। दरम्यान या भजन संध्येत नाशिक शहरातील अनेक भजनी मंडळ सहभागी झालेले होते। त्यापैकी इंदिरानगर येथील कलासाधना भजनी मंडळाचा सहभाग होता। त्याचबरोबर मंदाकिनी देवळे यांचे भजनी मंडळ, हिरण्यमयी भजनी मंडळ, आनंदी भजनी मंडळ, केम्ब्रिज स्कूलमधील गायनाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांचा देखील सक्रियतेने सहभाग होता। आनंदी स्वरय गायत्री भजनी मंडळ, गीतांजली भजनी मंडळ, जया, त्याचबरोबर चित्रकूट, सरस्वती आणि पंचम भजनी मंडळ यांनी देखील सहभाग घेतलेला होता। दरम्यान या सोहळ्यासंदर्भात प्रवीण कुलकर्णी, स्नेहल सारंग, अनिल देशपांडे आणि शिल्पा पारनेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। नमस्कार, मी शिल्पा लक्ष्मीकांत पारनेरकर। सध्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम चालू असतात। श्रीसूक्त झालं, महिषासुरवर्धिनीचा कार्यक्रम असतो, भजनांचे कार्यक्रम असतो। तर आज आपण अखिल भारतीय ब्राह्मण संस्था नाशिक आणि स्नेहांकित ह्या दोन्हीच्या विद्यमाने आपण हा कार्यक्रम घेत आहोत। आज आपण भजनाचा कार्यक्रम या इथे सादर करणाऱ्या बायकांना बोलवलं आहे आणि जवळपास एक 15 ते 20 ग्रुप आपल्याकडे आलेले आहेत। आपण शॉर्ट पिरियडमध्ये हा कार्यक्रम घेतला। प्रवीण कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र आणि स्नेहांकित संस्था नाशिक या दोन्ही संस्थांच्या वतीने आज भजन संध्येचा नवरात्रीच्या निमित्त कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आणि त्याबरोबरच या संस्थेचे जे केंद्र प्रमुख आहेत लक्ष्मीकांतजी पारनेरकर, त्यांची नवीन निवड झालेली असल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा सत्काराचाही कार्यक्रम आहे। आणि याचं सर्व नियोजन आमच्या वहिनी शिल्पा पारनेरकर आणि स्नेहल सारंगताई या दोघीजणी आणि डॉक्टर सोनवणी, त्याचप्रमाणे अनिल देशपांडे आणि उदयकुमार मुंगी। मी स्नेहल अजित सारंग या ठिकाणी जे स्नेहांकित संस्था अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेबरोबर आज इथे उपस्थित आहे। आम्ही देवीचा जागर करण्यासाठी इथे एकत्रित आलो आहे। महिलांना आनंद मिळावा, त्यांना त्यासाठी जागा मिळावी, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आमचा त्यासाठी होता। संपूर्ण नाशिक शहरामध्ये अशी अनेक मंडळं आहेत की त्यांच्याकडे कला आहे पण सादरीकरणासाठी जागा नाही। त्यामुळे अखिल भारतीय
ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या नाशिक शाखेने आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आणि आमच्याबरोबर त्यांनी या संपूर्ण नमस्कार, मी अनिल मोहनराव देशपांडे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या संस्थेचा कार्यवाह. माझ्याकडे स्नेहांकित या मंडळाने हे मंडळ माझ्याकडे आले आणि म्हणाले की आम्हाला नवरात्रीचा जागर आणि भजनाचा कार्यक्रम करायचा आहे. तर आम्ही आमच्या कार्यकारिणीने त्यांना मोठ्या आनंदाने हा आमचा हॉल उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. या कार्यामध्ये उदयकुमार मुंगी, श्री सचिन पाडेकर, श्री प्रवीणजी कुलकर्णी आणि श्री विश्वास पारनेरकर यांचा आम्हाला सहकार्य लाभलेला आहे. या कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षपदी उदयकुमार मुंगी, कार्यवाहपदी अनिल देशपांडे असून डॉक्टर सचिन पाडेकर, प्रवीण कुलकर्णी हे कोषाध्यक्षपदी आहे. नाशिक केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत पारनेरकर, स्नेहांकित संस्थेच्या स्नेहल सारंग आणि ज्योती सोनवणे यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी खास सुभाष सबनीस आणि सुहास बनगे हे देखील उपस्थित राहिलेले होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल सारंग, डॉक्टर ज्योती सोनवणे, शिल्पा पारनेरकर आणि पांडुरंग सावजी यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.